आज सकाळीच गेलो होतो शेतावर आणि माझी आत्याची भेट झाली की आपले जे लोक असतात ना तर तेच कधी कधी आपला घात करून जातात। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल। मी सुद्धा छान आहे, मजेत आहे। आज सकाळीच गेलो होतो शेतावर। रामटेककडे आहे आमची शेती। 7 वाजता इथनं गेलो आणि 10 वाजता घरी आलेली आहे वापस। आणि रात्री पार्थने आणि अदितीने मिळून पावभाजी केली होती, तर नाश्ता केला छानपैकी पावभाजीचा आणि आता स्वयंपाक करून घेणार आहे। तर आज दिवसभरात काय काय करणार आहे तर ते व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पुष्कळ दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो आणि तिथून मी आणलेले आहेत हे बघा तूर। आरोचं बघितलेलं आहे कारण आमचा जो ॲक्वागार्ड आहे तो खराब झालेला आहे आणि म्हणून आरोची मशीन आम्ही बसवणार आहोत, तर तेच बघण्यासाठी गेलो होतो आणि आता जाणार आहोत ट्रिलियम मॉलमध्ये हेअर कट करायसाठी। तर आम्ही पकोडे खाण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत। रस्त्यावर दिसलं आम्हाला आणि भूकही लागलेली आहे। छान खास पकोड्यासाठी दिसून राहिले, सगळेजण पकोडे घेतात। छान आहे पकोडे। हां, दुकानाचं नाव संतोष पकोडेवाला। अच्छा, संतोष पकोडेवाला। आणि सगळेच जण पकोडे खाता इथे। छान संतोष केसर बादाम चाय। पकोडे छान होते। आता चहा पिऊन घेणार आहोत आम्ही आणि नंतर मग जाणार आहोत ट्रिलियम मॉल। अदिती आणि पार्थने घेतलेला आहे छाछ आणि आम्ही घेतलेला आहे चहा। पकोडे वगैरे खाल्ले, छान होते, टेस्टी होते। संतोष पकोडेवाला ओमकार नगरमध्ये आलेलो आहोत आम्ही आणि आता चाललेलो आहोत ट्रिलियम मॉल। तर मला हेअर कट करायची आहे, खूप केस खराब झालेले आहे। आता बघू कसे हेअर कट करेल वगैरे तर माहिती नाही आहे। नेहमी मी एम्प्रेस सिटी मॉलमध्ये करते, इथे कशी करते वगैरे चार्ज थोडे जास्त आहे इथे ट्रिलियममध्ये, पण बघू एकदा अनुभव घेणार आहे मी। चला तिथे गेल्यानंतर भेटते। आम्ही त्या दिवशी रेडीमेड ब्लाऊज बघितलेलं होतं आणि साईज छोटा झालेला होता, कारण फर्स्ट टाइम घेतलं। एक चांगलं झालेलं होतं आणि दुसरा थोडासा छोटा झालेला होता साईज, तर ते चेंज करणार आहोत। त्याच्यानंतर मी एक पॅन्ट घेतलेला होता, तोही चेंज करायचा आहे, छोटा साईज झालेला आहे, तर ते चेंज करणार आहोत आणि पुढे बघू मग कुठे जाणार आहोत। ट्रिलियम मॉलमध्ये हेअर कट करण्यासाठी जाणार होतो पण कॅन्सल झालं कारण वेळ खूप कमी आहे। आता बघू हे सगळं केल्यानंतर किती वेळ मिळतो आणि त्याच्यानुसार मग आम्ही जाणार आहोत। तर इतवारी नमकगंज इथे आलेलो आहोत आम्ही। इथे पूर्ण मार्केट आहे, रेडीमेड मार्केट, मिल्टन मॉल त्याच्या समोर आहे ते दुकान। तिथे जाणार आहोत ब्लाऊज घेण्यासाठी, म्हणजे नेलेलं होतं पण साईज छोटा झाला जसं तुम्हाला सांगितलेलं आहे। दिसते का इकडे अदू नवीन साड्या? ह्या जुन्याच आहे। साधंवाला नेलं होतं, साधं बरोबर झालेलं। हां, मला रेडमध्येच पाहिजे पण थोडं फॅन्सीमध्ये नाही का? मध्ये घेऊन चालेल का? कशा दाखव। ही पण छान आहे, तू क्यूट। और ये छान आहे 250 वाली। तर मी इतवारी शॉपिंग करायसाठी आली आणि माझी आत्याची भेट झाली। आत्या आणि माझी आत्तेबाई हिच्याकडे आपण गेलेलो आहोत, जेवण सुद्धा केलेलं आहे। तर ही इथेच राहते इतवारीमध्ये आणि आत्याची सुद्धा भेट झाली, छान वाटलं आत्याला भेटून।
चला हाय काय बाय करा. जितेंद्रराव गेले आहे मार्केटमध्ये कामासाठी आणि आम्ही आलो इकडे शॉपिंग करायचं. चल इटवारीपासून ऑटो केलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत एम्प्रेस सिटी मॉलमध्ये हेअर कट करायसाठी. ट्रिलियम मॉलमध्ये जाणार होतो पण कॅन्सल झालं कारण खूप घाई झाली असती. आता बघू तिथे हेअर कट होते लवकर की नाही. तर चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. तर इथे कॅपेलो सलून आहे तर तिथेच हेअर कट करणार आहे मी. आणि विचार केलेला नव्हता घरून निघताना की हेअर कट करीन. इथे आल्यानंतर थोडासा वेळ होता म्हणून विचार केला की हेअर कट करून घेते म्हणून. चल बघू आता. कोणती हेअर कट केली आपण? बटरफ्लाय. हां थोडं बॅक करा तुम्ही पूर्ण क्लचर वगैरे करा. बॅक साईडने पूर्ण तुम्ही आपण थोडं अभिषेक. यावेळेस अभिषेकने माझी हेअर कट करून दिलेली आहे. आता केस धुतल्यानंतर त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल. मेन म्हणजे आता मशीन चालवलेली आहे त्याच्यामुळे अशी दिसत आहे ना. खरा रिझल्ट तर तेव्हा कळेल. याच्या पहिले ती होती रागिनी, तिने 2दा हेअर कट करून दिली. त्याच्या अगोदर कामठीचाच मुलगा होता त्याने हेअर कट करून दिलेली होती. प्रत्येक वेळेस वेगवेगळे मिळतात. तर फ्रेंड्स हेअर कट तर केलेले आहे आणि केस खूप डॅमेज झालेले होते, खराब झालेले होते आणि त्याच्यामुळे खूप विरळ वाटत आहे. आता केस धुतल्यानंतर कळेल की केस कसे कापलेले आहेत. ते रिझल्ट 2-3 दिवसानंतरच दिसणार आहे जेव्हा आपण केस धुतो तेव्हा. आता मशीन वगैरे चालवली होती त्यांनी पण मी कोंब फिरवलेला आहे त्याच्यामुळे असे झाले केस. आणि आता आम्ही चाललेलो आहोत मूव्ही बघण्यासाठी. पिक्चर बघणार आहोत छावा. संगम टॉकीजमध्ये आहे छावा पिक्चर. 10चा शो आहे. तर जितेंद्रराव गेलेले आहे आपल्या कामासाठी इतवारीमध्ये. आम्ही इकडे आलो, ऑटोने इकडे आलो आणि आता हेअरकट वगैरे झालेली आहे. आता जितेंद्रराव इकडे आम्हाला घ्यायला येत आहे. जेवण कुठे करणार आहोत माहीत नाही आहे. 10चा शो आहे. छावा पिक्चर आज कोणत्याही याच्यामध्ये बघणार आहोत कारण खूप दिवसापासून इच्छा होती. मग प्रयागराज वगैरे इकडेच गेलेलो होतो आम्ही कुंभमेळा आणि त्याच्यानंतर तो पिक्चर राहून गेला. तर आज बघणार आहोत. आणि हेअरकट मला कळत नाही आहे नेमके कसे झालेले आहेत कारण खूप विरळ वाटत आहे मला केस. सॅटिस्फॅक्शन नाही आहे मला केस कट केल्याचं. पण असो म्हणजे कापायचे होतेच आणि कापले नसते तर कापावशेच वाटले असते की हेअरकट करायची आहे, हेअरकट करायची आहे. आणि कापल्यानंतरही मग आता पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाही आहे. कापलेले आहेत केस. आणि चला आता तिथे गेल्यानंतर भेटतो. आता पुढे काय करणार आहोत, तिकीट वगैरे काढून घेणार आहोत संगम टॉकीजमध्ये जाऊन आणि त्याच्यानंतर मग जेवणाचं बघणार आहोत. व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. आणि कसा मूव्ही आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कसा आहे आता तो हिटच पिक्चर आहे, सगळ्यांनी बघितलेलाच असेल ऑलमोस्ट आणि छान पिक्चर आहे. आता आम्ही बघणार आहोत. चला व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. जितेंद्रराव आलेत की मग आम्ही कुठे जायचं ते ठरवणार आहोत. तिकीट काढून घेणार आहोत आणि नंतर मग जेवणाचं बघणार आहोत. आम्ही आलेलो आहोत संगम टॉकीजमध्ये आणि आता बघू म्हणजे तिकीट मिळते की नाही. 10चा शो आहे. ऑलरेडी 9 वाजलेले आहे. जेवणाचं अजून काही ठिकाणा नाही आहे. बघू तिकीट वगैरे काढल्यानंतर इथेच जवळपास कुठलं रेस्टॉरंट वगैरे असेल तर जेवण करणार आहोत. चला सांगते तुम्हाला कुठे जेवणार आहे, काय पिक्चर कसा आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर आम्ही नंदनवन इथे असलेलं देसी ग्रिल या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. संगम टॉकीजपासून जवळ आहे आणि म्हणून इथे जेवण करणार आहोत. माहीत नाही पहिल्यांदा टेस्ट बघणार आहोत कशी आहे ते.
बाहेरच बसतो. नवीन ठिकाणी आलो आम्ही, पण भाजी वगैरे छान आहे. चिकन कोल्हापुरी. त्याच्यानंतर अंडा बिर्याणी बोलवलेली आहे. अर्धा तास बाकी आहे मूवी स्टार्ट व्हायसाठी. 10चा शो आहे. ऑलरेडी 9:30 झालेले आहे. जेवण करून घेतो आणि आजचा तो पिक्चर आहे छावा पिक्चर बघून घेणार आहोत. कसं आहे ते तुम्हाला सांगणारच आहे. जेवण झालं, आता 15 मिनिट बाकी आहे आणि जवळ आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तरी पण घाईघाईने जेवण केलं आम्ही. हॅलो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 5 आणि छान झोप वगैरे झाली. आणि काल जसं आम्ही छावा पिक्चर पाहायसाठी गेलेलो होतो आणि तुम्हाला आम्ही सांगणार होती कसा आहे तो मूवी. काल आम्हाला 1:30 वाजला घरी यायला, तर व्हिडिओचा एंड करू शकली नाही. आज कसा आहे तो पिक्चर सांगणार आहे मी तुम्हाला आणि व्हिडिओचा एंड करणार आहे. अतिशय छान पिक्चर आहे. शेवटचे जे 20 मिनिटं आहे ना, तर अंगावर काटा येतो. छत्रपती संभाजीराजे यांची इतकी वाईट प्रकारे हत्या केली जाते आणि त्यांना इतका त्रास दिलेला जातो आणि त्यांचे नख आहे, डोळे आणि जीभ हे सगळं काढल्या जाते. आणि मी तर असंही ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे त्याच्यानंतर की त्यांची तर म्हणजे 1 महिन्यापासून त्यांना कैद केलेलं असतं. महिना त्यांना इतकं छळलं जातं, त्यांच्या अंगाचे तुकडे तुकडे करूनसुद्धा टाकतात, असं सुद्धा वाचण्यात आलं माझ्या. आणि तेव्हा इतकं खरंच वाईट वाटलं. लहान मुलं रडली, मोठेसुद्धा रडले, डोळ्यात पाणी येतं ऑटोमॅटिक. आपले छत्रपती संभाजीराजे जेव्हा लढत होते तेव्हा खूप छान वाटत होतं, पण त्यांची निर्घृण हत्या अशा प्रकारे करण्यात आली, तर अतिशय वाईट होतं ते सगळं आणि अंगावर खरंच काटा येतो. तुम्हीसुद्धा मूवी बघा आणि असे जे ऐतिहासिक पिक्चर आहेत तर ते पिक्चर यायला पाहिजे टॉकीजमध्ये, जेणेकरून ती हिस्ट्री आहे आपल्याला माहिती होईल की आपल्या राजांसोबत काय झालेलं आहे, कशी त्यांची अवहेलना करून त्यांची हत्या करण्यात आली. तर हे सगळ्या गोष्टी पिक्चरमधूनच आपल्याला कळल्या आणि वाईट झालं त्यांच्यासोबत जे काही झालं ते, तरी ते खंबीरपणे उभे राहिले, शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि याच्यातून बोध घेण्यासारखी अशी एक गोष्ट आहे की आपलेच जे लोक असतात ना, तर तेच कधी कधी आपला घात करून जातात. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.